ओके. आपण गेल्या 2 या छोट्याशा क्लिप्समध्ये हे पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर कुठली मूल्य रुजवली, मूल्य माणसांना कशी आकर्षित करतात. आपण त्यानंतर पहिल्या व्याख्यानामध्ये किंवा पहिल्या त्या क्लिपमध्ये हे पाहिलं की त्यांचं कुटुंब, त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या जडणघडणीमध्ये वाटा. आता आपण हे पाहू की महाराजांचा किती सूक्ष्म अभ्यास होता एखाद्या बाबतीमध्ये. मी वाड्या कॉलेजमध्ये शिकलो. मी बऱ्याचदा लोकांना हे बोलताना ऐकायचो किंवा मागील पिढीतली लोकही ही गोष्ट बोलायचे. आय हॅव सीन मेनी पीपल फ्रिक्वेंटिंग and many people frequently saying that Chhatrapati Shivaji Maharaj was not educated. They also say and add that even Emperor Akbar is not educated. मी लोकांना ही बोलताना ऐकलं की तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराज हे शिकलेले नव्हते किंवा सम्राट अकबर हा अशिक्षित होता. पण गोष्ट अशी नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ही गोष्ट नाहीये. महाराज किंवा त्या काळामध्ये शहाजी राजांनी त्यांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या राजा बनण्याच्या प्रशिक्षणाकडे सगळ्या प्रकारे लक्ष दिलं असेल. या गोष्टीवर विचार होण्यासाठी खूप वाव आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज 1638 सालापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांना 1638 ते 39 सालापर्यंत आपल्या वडिलांचा सहवास लाभला असं ऐतिहासिक कागदपत्र सांगतात. तर त्यांच्या शिक्षणाची ही निश्चित काहीतरी व्यवस्था असेल. तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण जसं असेल तसं असं शोधकर्त्यांचं किंवा आम्हासारख्यांचं, तुमच्यासारख्यांचं, अभ्यासकर्त्यांचं हे काम आहे की त्याच्यावरती त्यांनी शोध घेतला पाहिजे की त्या काळामध्ये शिक्षण कसं असायचं, महाराजांचं शिक्षण कसं झालं असेल. पण शहाजी महाराज सोबत असताना त्यांचं शिक्षण हे निश्चितच झालं असणार, वस्तुपाठ पद्धतीमध्ये झालं असेल. उलट वडिलांचं असणं, वडिलांना एवढा म्हणजे प्रचंड अनुभव होता. वडिलांनी त्यांचं नक्कीच लष्करी दृष्टीने, राजकीय दृष्टीने त्यांचं शिक्षण केलं असेल. पण महाराज हे शिकलेले होते. त्याचा एक तुम्हाला मी ठोस पुरावाही सांगू इच्छितो की जर कुणाला त्यांनी लिहिलेल्या ओळी आणि अभंग पाहायचा असेल तर आपल्या सातारामध्ये यमाई मंदिराचं औंध संस्थान आहे. पंतप्रतिनिधींचं औंध संस्थान साताऱ्यामध्ये, साताऱ्याच्या पूर्वेला हे आहे. त्या संस्थानाचं जे काय संग्रहालय आहे, त्या संग्रहालयामध्ये आपण आत गेलो तर डाव्या हाताला जाऊन सगळ्यात कोपऱ्यात गेलो तर आपल्याला त्यांनी लिहिलेला अभंग सापडतो. आणि हा एकदम ठसठशीत पुरावा आहे की महाराज शिकलेले होते. मी त्यांच्या शिक्षणाचा आणि सूक्ष्म विचारांचा, की त्यांचे विचार किती सूक्ष्म होते. तसं पाहायला गेलं तर सूक्ष्म विचाराचा आणि शिक्षणाचा हा अर्थार्थी काही संबंध नसतो. तुम्ही शिकलाय म्हणून तुम्ही सूक्ष्म विचार करताल आणि तुम्ही सूक्ष्म विचार करताय म्हणून शिकलाय असं काही नसतं. प्रतिभा, विचार हे माणसाच्या बिना शिक्षणातून किंवा न शिकता पण माणसाकडे येतात. बहिणाबाई चौधरी त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्याकडे. कुठल्याही शाळा महाविद्यालयात न जाता त्यांनी जे काही केलं हे खरंच खूप मोठं कार्य आहे. तर त्याचप्रमाणे पण मला माझा मुद्दा जोडायचा आहे. मला माझा मुद्दा असा जोडणं आहे आणि मी तो सुरू करतोय की शिक्षण किंवा महाराजांचं शिक्षण थोडंफार झालं होतं. महाराजांचं शिक्षण हे झालं असेलही, चांगल्या प्रकारे झालं असेल. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचं सूक्ष्म विचार, की शिक्षण म्हणजे इट वुड बी ऑर इट मस्ट बी लाईक इंटरॅक्टिव्ह सेशन्स ऑफ दॅट टाइम, की त्यांच्याकडे येणारे जे थोर मोठे राजकारणी असतील, थोर मोठे सरदार असतील, त्यांच्यातून आपापसातून बोलण्यातून किंवा काही शब्द ओळख, अक्षर ओळख ह्याच्यासाठी कोण गुरु येत असतील, कोण पंडित येत असतील, त्यांच्यातल्या म्हणजे आपापसातल्या म्हणजे बोलण्यातून त्यांचं कुठल्या प्रकारचं एनकेन त्यांचं शिक्षण झालंच असेल नक्की. पण ते सूक्ष्म म्हणजे त्यांचे विचार सूक्ष्म होते. ते एखाद्या गोष्टीचा बारकाईने विचार करत. मी आज मुद्दा मांडतोय तुमच्या समोर, तो हा मुद्दा मांडतोय की त्यांची भौगोलिक दृष्टी किंवा त्यांचा भूगोलाचा दृष्टिकोन बघा किती व्यापक होता. एक ते गनिमी कावा आणि सह्याद्रीचा अभ्यास करून त्यांनी गनिमी कावा स्वीकारला हे तर आपल्याला माहितच आहे. पण विषय असतो गनिमी काव्याचा किंवा त्यांनी सह्याद्रीला अभ्यासून अनुषंगाने तो स्वीकारला हा पण नाही. विषय हा आहे की एखाद्या गोष्टीचा ते किती सूक्ष्मपणे विचार करायचे. नेता, द्रष्टा
हा खरंच दूरदृष्टीचा असतो, हा विचारी असतो. त्याला पुढच्या येणाऱ्या काळाचा वेध असतो. तो भविष्योन्मुख असतो. जो भविष्योन्मुख असतो त्याला पुढच्या काळाचा बोध असतो, त्याला पुढचा काळ अभिप्रेत असतो, त्याची दृष्टी ही पुढच्या काळातच जाते. तोच खरं एक द्रष्टा नेता बनू शकतो. आणि छत्रपती या बाबतीत किंवा या गोष्टींमध्ये परिपूर्ण होते, एकदम व्यवस्थित होते. त्यांचा अभ्यास सूक्ष्म होता. Now I am trying to cite some examples that how deep understanding he had of some topics, की त्यांना एखाद्या विषयाचा कसा अभ्यास होता. त्यांनी राजधानी रायगडला केली, पुण्याला नाही केली. पुणे हे त्यांच्या वडिलांच्या जहागिरीचं शहर. पण मी तुम्हाला सांगतो ह्या बाबतीत काय घडलं. पुणे हे त्यांच्या जन्माच्या आधी किंवा त्या काळी दोनदा लुटल्या गेलं होतं. एकदा ते मुरार जोगदेवांना लुटलं, जे आदिलशाहीचे सरदार होते. आणि शहाजी महाराजांच्या कुठल्या राजकीय चालींमुळे एकदा ते रावरायाने लुटलं. पुण्यावरती दोनदा गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. पुण्यामध्ये पहार ठोकली होती. त्याच्यावरती एक मृत माणसाची कवटी लावली होती. म्हणजे त्याला स्मशान रूप प्राप्त करून दिलं होतं. पण शिवाजी महाराजांनी पुण्याचं खऱ्या अर्थानं मध्ययुगीन काळामध्ये पुनरुज्जीवन केलं. शहाजी महाराज आणि त्यांचे चिरंजीव शिवाजी महाराज, म्हणजे शहाजी महाराजांच्या अनुषंगाने शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं हे आपण आता अर्थार्थी असं समजू की शहाजी महाराजांनी आपल्या हयातीत 3 शहरांचा पाया रचला. त्या 3 शहरांमध्ये पुणे येतं, बंगळूर येतं आणि तंजावर येतं. ते केलं शिवाजींमार्फत, ते केलं राजमाता जिजाऊंमार्फत. पण ती जागीर होती ही शहाजीराजांच्या अख्तरी. आता भूगोलाचा संदर्भ असा की पुणे हे मैदानावर होतं. पुणे हे लुटल्या जाऊ शकत होतं. आदिलशाही मुघलांच्या फौजा हे जास्त असायच्या. ते कधी भविष्यात लुटल्या जाईल जर त्याला राजधानीचं शहर केलं आणि राजधानी जर लुटल्या गेली किंवा जाळली तर अवघड अवस्था होईल. म्हणून कदाचित छत्रपतींनी संरक्षणाच्या दृष्टीतून आपली राजधानी रायगडला करायचं ठरवलं. त्यांचा दृष्टिकोन पहा, तुम्ही त्यांचे विचार पहा. रायगड त्यांनी एका रायरी नावाच्या डोंगरावरती वसवला की जे मोऱ्यांच्या जहागिरीमध्ये येत होतं. मोऱ्यांना त्याच्याबद्दल काय वाटलं नाही, मोऱ्यांनी कधी ते केलं नाही. पण महाराजांची दृष्टी पहा की जावळी जिंकल्यानंतर त्यांनी त्या काळापासून म्हणजे 1650-1655च्या आसपास त्यांनी हा विचार केला की या डोंगरावरती आपली राजधानी होऊ शकते. म्हणजे तुम्ही त्यांची दूरदृष्टी पहा, त्यांचा अभ्यास पहा की ह्या डोंगरावरती स्वराज्याची, नवनिर्मित स्वराज्याची राजधानी चांगली होऊ शकते. जे मोऱ्यांच्या जहागिरीत होतं, मोरे त्या जहागिरीचे जहागीरदार होते वर्षानुवर्ष. म्हणजे शतकानुशतकं मोऱ्यांची सत्ता होती. कधी हे त्यांना सुचलं नाही, पण महाराज राजांना हे सुचलं. आणि मी तुम्हाला समजवलं की पुणे हे का नको, कारण पुणे हे मैदानावर आहे, पुणे हे लुटल्या जाऊ शकते. मुघली फौजा जुन्नरपर्यंत, नगरपर्यंत असायच्या. मुघली फौजांना पुण्याला यायला, जे पुणे उघड आहे, ज्या पुण्याला एका बाजूनी संरक्षण नाहीये, पूर्व भागाने उत्तर भागाने पुण्याला संरक्षण नाहीये, तिथून दुश्मनाचं किंवा विरोधकांचं सैन्य सहज येऊ शकतं आणि पुण्याला उद्ध्वस्त करू शकत होतं. आणि तसं झालंय. आपल्याला पेशवाईच्या काळात माहिती की पेशवाईच्या काळामध्ये, माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये 1770 नंतर निजामानं पुण्यापर्यंत हमला केला होता. निजाम पुण्यापर्यंत आला होता, हैदराबादचा निजाम. त्याच्यानंतर पण आपल्याला माहिती की विठोजी होळकरांनी पण पुण्यामध्ये धुमाकूळ घातला होता. विठोजी होळकर जे मराठा साहित्याचे एक सरदार होते. म्हणजे पुण्यापर्यंत हल्ला होऊ शकतो. आणि राजधानी जर असुरक्षित तर राज्य सुरक्षित कसं. म्हणून रायगड ही राजधानी निवडण्यामागं पण खूप मोठं कारण होतं. रायगड एक तर सगळ्या बाजूनी सुरक्षित, एक तर कोकणपट्टीचा प्रदेश, महाराजांचं राज्य किंवा मराठी स्वराज्य हे कोकण किनाऱ्यावर, आणि उजव्या बाजूला नगरपर्यंत, देशाच्या बाजूला नगरपर्यंत. आणि तशाच जर सरळ रेघ ओढली तर नगर नंतर खाली गेलं शिरवळ, मान, खटाव, सांगली, कोल्हापूरचा हिस्सा, अशा या चुचकुळी पट्टीमध्ये, त्या चुचकुळी पट्टीला विभागणारा सह्याद्रीमध्ये, सह्याद्रीच्या या बाजूला कोकणातला काय प्रांत आणि सह्याद्रीच्या या बाजूला देशावरचा काय प्रांत, असं शिवाजींचं स्वराज्य होतं.
आता रायगडाची खास गोष्ट, रायगडाला राजधानी करायचं कारण म्हणजे, लेट मी टेल यू स्ट्रॅटेजिकली, रायगड इज अ व्हेरी स्ट्रॉंग फोर्ट. Raigad is called as eagle's nest only. It is said that only the wind, only the eagle and only Maratha has the capacity to go on Raigad. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आपल्या पुस्तकामध्ये लिहितात की रायगडावरती जायची हिंमत फक्त तो गरुड रानघार करू शकते, हवा करू शकते आणि तिसरे मराठी करू शकते. अशा रायगडावरती राजधानी करणं म्हणजे राजधानी सुरक्षिततेची हमी देणं, सुरक्षित ठेवणं. आज रायगडाच्या जर तुम्ही पश्चिमेला पाहिलं तर समुद्र कोकणपट्टीचा प्रदेश तो महाराजांच्या अखत्यारीत. रायगडाच्या जर पूर्वेला तुम्ही पाहिलं तर या बाजूला तोरणा, राजगड, थोडं पुढे गेलो तो वासोटा, प्रतापगड, अजून खाली गेलो त्यानंतर पन्हाळा, खेळणा, रांगणा, अजून जर उत्तरेच्या बाजूला गेलो तर जयगड, सुधागड, वरती मुंबईची बाजू. म्हणजे रायगड सगळ्या बाजूने सुरक्षित, राजधानी सुरक्षित. बरं, राज्याभिषेक जो घेतला तो जून महिन्यामध्ये घेतला. राज्याभिषेक घ्यायचं कारण म्हणजे जून महिना हा कोकणपट्टीमध्ये खूप पावसाचा महिना, प्रचंड पाऊस पडतो. अशा प्रचंड पावसाच्या महिन्यामध्ये आणि प्रचंड पावसाच्या प्रदेशामध्ये जरी उद्या सिद्धीने, मोंगलांनी, आदिलशाहीने आक्रमण करायचा विचार केला असता तरी ते शक्य नव्हतं. कारण रायगडाची वाट दुर्गम आहे. रायगडाची वाट ही स्वराज्यातनं जाणार. विरोधकांची वाट अडवायला आज प्रतापगड होता, खेळणा, रांगणा, पन्हाळा, या बाजूला तोरणा, राजगड, प्रतापगड, वासोटा, वरच्या बाजूला जयगड, सुधागड. शत्रू कुठल्याही अंगाने रायगडावर येऊ शकत नव्हता. म्हणून धोधो कोसळणाऱ्या पावसाचा महिना म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्ये महाराजांनी, जून महिन्यामध्ये, म्हणजे थोडक्यात सांगायचं की महाराजांनी आपल्या राज्याभिषेक निवडला. म्हणजे याला सूक्ष्म ज्ञान की म्हणजे एक विचारांती घेतलेला निर्णय. कुठलीही गोष्ट, एक द्रष्टा शासक जो असतो, एक दूरदृष्टीचा जो शासक असतो, कुठली गोष्ट बिना विचार, विजनरी लीडर, a visionary king won't do anything very casually or provisionally. They're used to a very deep thinking, deep analysis behind his every decision. He was very acute statesman. He was really having a very great farsightedness. He was knowing that Pune was raided and looted before his birth twice. It is very difficult to make Pune as the capital, though Pune has been established right from the time of Rashtrakoot. जरी पुणे हे राष्ट्रकूटकालीन शहर होतं, पुण्याला खूप इतिहास आहे. पुण्याला राष्ट्रकूट काळाचा इतिहास आहे. पण पुणे हे महाराजांनी आजूबाजूची राजकीय परिस्थिती पाहिली. मुघलांसारखा शत्रू अंगावर घ्यायचा होता, आदिलशाही अंगावर घ्यायची होती. अशा काळामध्ये पुण्याला राजधानी न बनवता रायगडकडे केली. ह्याच्यामध्ये निश्चितच, खचितच त्यांचा सूक्ष्म विचार, त्यांना असणारं भूगोलाचं चांगल्या प्रकारे आकलन, त्यांच्याकडे किंवा त्यांच्या लहानपणापासून त्यांच्याकडे चाललेली विचारांची देवाणघेवाण हे सिद्ध करतं. त्यांना भूगोलाची जाण बऱ्यापैकी, चांगल्यापैकी होती. म्हणजे मला आजच्या ह्या व्याख्यानातून हाच मुद्दा स्पष्ट करायचा आहे. आपण जी सिरीज चालवणार आहोत, मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या कुटुंबाबद्दल बोललो की एखाद्याच्या जडणघडणीमध्ये कुटुंबाचा हात खूप मोठा असतो. फॅमिली प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अपब्रिंगिंग अ चाइल्ड. दुसऱ्यांदा मी बोललो मूल्य, व्हॅल्यूज, व्हॉट व्हॅल्यूज ही पुट इन फ्रंट ऑफ द पीपल. दॅट्स वाय ही अपील्ड. People were attracted to him. And third, now I am putting forth that he was having really very acute knowledge of geography and he was very very micro thinker. सूक्ष्म विचार, प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार केला जायचा. ह्याच्यातून तुम्ही म्हणजे नक्कीच एक वेगळ्या कोणाने ह्याच्याकडे पाहता. मला त्यांच्या जीवनपटाचे असे खूप वेगळे कोण बाहेर, वेगळ्या गोष्टी बाहेर आणायच्या, लोकांपर्यंत त्या न्यायच्या. आय वॉन्ट टू टेक दिस अप टिल द पीपल ऑफ डिफरंट लँग्वेज ग्रुप्स ऑल्सो. इट वुड बी व्हेरी बेनिफिशियल टू मॅनेज द अफेअर्स ऑफ लाईफ. It would really enhance the quality of leadership, that how should be a visionary leader. म्हणजे हा सूक्ष्म विचार आग्र्यावरनं येताना पण दिसतो आपल्याला.
जेवढी लोक नेली होती तेवढी लोक सही सलामत जिवंत परत आणली. म्हणजे झिरो लॉस, अँड दॅट ऑल्सो ॲट द कॉस्ट ऑफ एनिमी. तो पण शत्रूच्या पैशावर. म्हणजे हे काय गुण आपण जर आयुष्यामध्ये अंगीकारले तर आपण निश्चितच आयुष्यामध्ये यशस्वी होऊ. म्हणून शिवकाळाला शिवभारत म्हटलं जातं आणि निश्चितच शिवभारत हा खूप अनुभवाने आणि एक खूपशा अशा प्रसंगाने ओतप्रोत भरलेलं आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. थँक्यू.